दादरपाडा या संघाला आपण खेळताना पाहिलं. निशांत 11 शेवटच्या क्षणापर्यंत चांगला फाईट बॅक दिला. सुरुवात थोडी धीमी झाली होती फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं की चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला. चला स्पीडअप करा, सामना सुरू करा लगेचच, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बामाले टीमचे कर्णधार आपल्या इथे सन्मान केला जाईल. या नाही चार्जिंग येस, बामाले टीमचे कॅप्टन आपण यायचे व्यासपीठावरती. तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निमिष मोहिते. तर चला निमिष मोहिते. हार्डलक मी तर म्हणेन टीम बामाली, भगवानजी गोंधळी, आदर्श संघनायक, मुकुंद 11 बामाली संघाचे आणि त्यांचा विशेष मान सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो. सन्माननीय गणपतशेठ कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा. आणि त्यानंतर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी उत्तम खेळ राहिला निमिष मोहिते. पहिलाच बॉल प्राप्ती डिजिटलच्या संगणक कक्षेकडे हा प्रस्थान करणारा हा पहिला दमदार षटकार. पहिल्या चेंडूपासून आक्रमक रवैया आजमावताना आपण काढो पाहतो. अगदी तकदीर पाटील ऑन फायर, आक्रमकतेने हा फटका खेळला. इथे पाहू शकता आपण हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 6 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सय्यार. ओहो, प्रहार, दमदार, शानदार, रुबाबदार हा षटकार. षटकार आला तर रुद्र म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि किसन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बक्षिसांची आपण खैरात पाहतो. फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो पृथ्वीराज 11 शिडोन. खर तर हा संघ रतन स्फूर्ती स्कायर 11 या नावानं सुद्धा आपण खेळताना पाहतो, परंतु आज खेळतोय पृथ्वीराज 11 या नावानं. सन्माननीय आकाश शेठ पाटील गोल्डन पॅकर यांच्या माध्यमातून या संघाची नेहमीच एक चांगली बांधणी असते. आज खेळतोय पृथ्वीराज या नावानं. आपले आदिराज गाजवण्याचे प्रयत्न जारी आहेत. शाबासकीची थाप मिळते, त्या दर्जाची थरकाप उडवणारी फटकेबाजी षटकार. अगदी धावसंख्येचा डोंगर इथे उभारण्याचा काहीसा मनसुबा पाहायला मिळतो आणि सीमा पल्ल्याड हे आपण फटके पाहतो. अगदी जनमान नितळ संघाविरोधात चांगली फटकेबाजी. आकाश, इथे पारितोषिक आलेलं आहे. आता जर 3 विकेट आल्या तर मग गोलंदाजांसाठी आपण पाहतोय अरुण म्हात्रे यांच्याकडून, अरुण चौधरी यांच्याकडून आपण पाहतोय 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि सलग 2 विकेट जरी आल्या तरी आपण पाहतोय 2,000चं कॅश प्राइज आहे. सलग 3 सिक्सेस आलेले आहेत. अगदी अटके पार हे आपण दमदार फटके पाहायला मिळत आहेत. अगदी षटकाराची भाषा बोलली जाते. ओहो, पुन्हा एकदा प्रहार, इनसाइड आउट. अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं दागलेला
हा अजून एक दर्जेदार चौकार. ते 1 2 3 नाही आहेत, डायरेक्टली 3 षटकार राहिले, एक चौकार. ही भाषा पाहायला मिळते. तकदीर पाटील नेहमीच आक्रमकतेने आपण खेळताना पाहतो. बुलबुल नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा तकदीर पाटील चांगला खेळला, परंतु अंतिम पडामध्ये काहीसा संघर्ष करावा लागला होता शेड्यूल चांगला, परंतु इथे एक वेगळ्या ढंगामध्ये नितळ संघाविरोधात खेळत असताना तकदीर आक्रमकतेने खेळतो. चौकार आणि षटकाराची भाषा त्याची बाट बोलते. पुन्हा प्रहार केला, परंतु इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न रिंगणामध्ये. हा दर्जेदार झेल पकडलाय. लागतोय पहिला देधका पृथ्वीराज 11 शोडन ब संघाला. खेळाडू बाद होतोय तकदीर. ₹1000 जमा झालेत आणि शंकर मात्रे यांच्याकडून देखील ₹500 जमा झालेले आहेत. अगदी बक्षिसांची इथे खैरात पाहायला मिळते. हे तो झाकीये पिक्चर अभी वाकिये 7 दिवसीय हा क्रिकेटचा सप्ताह अगदी या मुंजवा देवी मैदानावरती पाहायला मिळतो. यामध्ये संपूर्ण रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांची प्रचंड मेहनत आहे आणि या मेहनतीतून दमदार स्पर्धेचं सध्याच्या घडीला इथे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. अगदी 4 षटकांची लढत आहे. 20 मिनिटांचा अवधी असेल आणि पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. त्याच्या आतोआत पहिली 3 षटकं इथे सफर करावे लागतील. पहिल्या 5 मिनिटांमध्ये अगदी गोलंदाज सोन्या पहिल्यांदा अविनाशला पाहिले, परंतु आता सोन्याला एक चमकदार कामगिरी इथे समर्पित करावी लागेल. पहिलाच बॉल गुडघ्यांचा वापर करत बैठक फटका हा खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला दर्जेदार आपण झेल पाहिला. अश्विन मात्रे त्या ठिकाणी सज्ज असताना लागतोय हा दुसरा देधका टीम शुडोनला आणि खेळाडू बाद होतोय राज. से भाग्य विधाते विकासाचे महामेरू सन्माननीय प्रशांतदा रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावानं ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. आई गावदी प्रसन्न आणि त्यानंतर आई मुजवादेवी मैदान चिंद्रन या ठिकाणी रोशन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आणि भारतीय जनता पार्टी चिंद्रन पुरस्कृत ही आमदार चषकाची आपल्याला दमदार स्पर्धा पाहायला मिळते. यामध्ये सर्वांची प्रचंड मेहनत आहे आणि या मेहनतीतून अगदी रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. मग त्यामध्ये सरपंच महोदय, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, त्यानंतर बूथ अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांची मेहनत आहे आणि या मेहनतीतून सद्यस्थितीला ही आपण पहिली रात्र, पहिली रजनी, पहिली यामिनी, पहिली नाईट. वातावरण टाईट आहे. अति वेगाचा, अति घाईचा, विस्फोटक अंदाजाचा हा चेंडू सफर केलाय. सोनेरी चंदेरी गोलंदाजीची आखणी. सोन्या फावशे ऑन फायर. TJ अगदी विस्फोटक अंदाजामध्ये पिवनचं पहिलं षटक पाहिलं, जिथे अति वेगानं अति खोऱ्यानं धावा म्हणताना पाहिलं, परंतु इथे सोन्या पावशेनं केलेलं कमबॅक काहीसं उपयुक्त ठरलं झालं जनमान नितळस या संघासाठी. खरं तर पूर्णपणे दानशूर दाते म्हणून प्रामुख्याने एक मोठी ओळख आहे. सन्माननीय अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितळस यांच्या माध्यमातून अक्षरशः नितळस संघावरती बक्षिसांची आपण खैरात पाहतो आणि त्या दर्जाचा खेळ या षटकादरम्यान सादर केला जातो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
एक धाव प्राप्त केल्यानंतर सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 23. दोन संघ अतिशय ताकदवर आहेत. एक संघ पादो कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातून नेहमीच बिलॉंग करत असताना रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर या संघाची आपण दमखम पाहतो. असा संघ अर्थातच पृथ्वीराज 11 शिडोन आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना या MIDC परिवारामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो सर्वाधिक स्पर्धेमध्ये भ्रमंती करणारा जनमान नितळस आपली आज दमखम दाखवत असताना या खेळामध्ये या लढतीमध्ये दोन संघ आपल्या शक्तीचं प्रदर्शन इथे साकार करत आहेत. आणि पाहता अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा वेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत. पवन कडूसर इथे आम्हाला माहिती देत आहेत अगदी 24 धावा लागत आहेत. अक्षय कडूसर हे सुद्धा उत्तमरित्या गुणसंख्यांक लेखन सादर करत आहेत. आणि डे स्पर्धा असो किंवा नाईट स्पर्धा या A1 जोडीने नेहमीच प्रभावित केले. गुणलेखक म्हणून त्यांचे कौतुकास्पद कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अगदी हातोडा चालवलाय, हॅमर शॉट, वाईडिश लॉंग ऑफ कडे ही चपराक पाहायला मिळते. परंतु तत्वर घेतलेला अगदी 2 धाबा, या 2 धाब्याने सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 3 गड्यांची राहिली कत्तल आणि पृथ्वीराज 11 शिडून संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावा 26. डीजे म्युझिक, डीजे AK. किती तीच फुल नाईट असणार आहे कारण शेवटचा टर्न त्यांचाच आहे. त्यांना थांबावंच लागेल कारण आता माझी नंतर फडके सरांची आहे, नंतर पुन्हा माझी, शेवट तुमची आहे. नक्कीच शेवटपर्यंत तुम्हाला भैरवी करावी लागेल. पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पाहिल्या अगदी 26 धावा. अशोक कुंभारकर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. एकेकाळी अंडरआर्मचं क्रिकेट त्यांनी गाजवलं होतं. जेव्हा शिरोलीच्या आझाद मैदानावरती यायचे ट्रॉफी निश्चितच घेऊन जायचे. हा इतिहास आहे. हा इतिहास काही ना माहीत नाहीये. मग देवीचा पटाचा मुन्ना, शैलेश, त्यानंतर आपण मोरबीच्या ओमकारला पाहिलं, उसाटण्याचा प्रेम, त्यानंतर आपण पाहतो अशोक कुंभारकर. जिथं तुम्ही नाहीये, फक्त लाईव्ह मध्ये तुमचा डंका पाहतो. अगदी पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु सीमा पल्ल्याड चेंडू जात असताना चेंडूवरती घातलेली झडप हे पाहता या चेंडू गणिक 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. 28 धावा पुस्तकावरती. P1च्या पहिल्या षटकादरम्यान धावा वेगानं आल्या परंतु आता धावसंख्या इथे रोखली जाते. गुलाबी थंडी पाहतो अगदी या मैदानाच्या नजीक कासाडी नदी पाहतो आणि पाहता काहीसं कुलिंग वातावरण हे या मुंजबा देवी मैदानावरती आपण पाहतो. आणि या मैदानावरून सामने पाहण्याची, सामने एन्जॉय करण्याची मजा ही खूप वेगळी आहे. आणि वेगळे पण साध्य करणारं हे चिल्ड्रन स्टेडियम अर्थातच मुंजबा देवी मैदान हे प्रभावित करतं. परंतु इथे गोलंदाजी काहीशी दाखल होते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असताना पाहू शकता आपण रवी काटे, जुना जाणता खेळाडू. आपली सोनेरी चंदेरी गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली खेळी त्याने साध्य केली जाते. आणि हे षटक तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट गोलंदाजी सद्यस्थितीला रवी काटे याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. ओहो काहीसा अडखळत हा फटका खेळला लॉंगॉन कडे. एकच धाव येते, दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर काढून नकार देतो नॉन स्ट्रायकरला. आणि पाहता अगदी 1 सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पृथ्वीराज 11 शोडून बस संघ जाऊन पोहोचतोय 30च्या घरामध्ये. सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान केलं जातं कारण समोरील संघामध्ये तेजस म्हात्रे, रवी काटे, सोन्या पावशे आणि हे पाहता एक सोनेरी खेळी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे साध्य केली जाते. लॉंग ऑनची वारी सातत्याने पाहायला मिळते. बाट अडकली जाते. हा काहीसा धोक्याचा तंत्र अवगत केला आणि त्यानंतर लागतोय दे धक्का. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतोय अजून एक दे धक्का. झटका क्रमांक 4. यान केल्यात 3 बायका याच्या जवळ
तसं संगीत डीजेच्या माध्यमातून. डीजेचं नाव आम्ही घेणार नाहीत कारण त्यांचं यंदा कर्तव्य आहे. धावसंख्या धावपटलावधी पाहायला मिळते अगदी 31. नुकताच रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक. नॉन स्ट्रायकरने जागा सोडली की नाही आहे पाहिजे का? यस. रात्रीच्या सत्रामध्ये फटाक्यांची आतिषबाजी समोर पाहता आपण अगदी गुणवानचा होत करू असा आमचा समालोचक सद्यस्थितीला डीजे ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अकाजी शेळके AK सर चिंचवली आहे. लढतीकडे प्रस्थान केले जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 31 धावा लागतायत. ठाव आहे लोक नंतर आपण गाणं प्ले करा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रवी काठे. आपली दादागिरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जारी आहे. यष्टिरक्षकाने कमाल केली परंतु एक धाव इथे सहज गतीने प्राप्त केली जाते. अगदी एकेरी आणि दुहेरी तिहेरी धावा सातत्याने येत आहेत आणि त्यातल्या त्यात मध्यभागी येणारे षटकार चौकार एकाएशी थांबलेत. पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान पूर्णपणे अटके पार आपण फटके पाहिले. एकूण 22 धावसंख्येची लयलूट राहिल्यानंतर 4 चांद लावणारं षटक सोन्या पावशेनं समर्पित केलं आणि हे पाहता रवी काठे एक लिजंड काढू आपली आग ओकतोय. परंतु इथे या गोलंदाजा विरोधात एक दमदार शानदार रुबाबदार हा AK-47 स्टाईल षटकार. समवेत आमचा आकाश शेलके अगदी बेस गाणे वाजवतो कारण आदिवासी स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग खूप चांगला राहिलाय. मग दोदानी त्यानंतर पालेश्वरी चषकामध्ये चांगली मैफिल राहिली. टॉससाठी यायचं दादरपाडा आणि त्यानंतर अंश 11 खेळणे तत्काळ टॉससाठी या. परंतु पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा पुस्तकावरती इथे बनताना पाहिल्या निश्चितच 38 धावा. अगदी पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अगदी 37 धावा आपण बनताना पाहिल्या. अगदी दोन संघ आपली ताकद तितक्याच चांगल्या दृष्टिकोनातून आपण करताना पाहतो. दोन संघ अंतिम टप्प्यामध्ये संघर्षवादी खेळ करण्यासाठी सज्ज असतील. आमदार चषकाची मैफिल आहे आणि या मैफिलीमध्ये दंग करणारा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून हा सध्याच्या घडीला साध्य होताना पाहायला मिळतो. चला आपण स्पीडली खेळायचा अतिरिक्त वेळ न छेडता तात्काळ आपण खेळ स्टार्ट करायचा आहे. गोलंदाज रवीला पाहिलं आता येतोय बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल पावशे. एक कमाल धमाल मालामाल गोलंदाजीचं आकलन समर्पित करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे साध्य केलं जाईल की नाहीये हे सुद्धा पाहावं लागेल. पहिलाच बॉल राईट मोर द विकेटनं मारा केलाय आणि हे पाहता अगदी आपल्याच फॉलोथ्रो मध्ये चेंडूची धडपकड केली जाते. इट्स नो बॉल बीमर बॉल आणि हे पाहता दंडित घोषित केलं जातं. 1+1 2 रन्स इथे ऍड केले जात आहेत. काहीशी स्मशान शांतता आहे. फ्रीटचा बॉल आहे
आणि अगदी खुळ्याम खेळण्याची नामी संधी आहे फलंदाजी करणाऱ्या पृथ्वीराज 11 शिडोन या टीमला. धावसंख्या धाव पुस्तकावरती 40 पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय कुणाल. एक कमालीचा चेंडू सफर करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा खरा बॉल, वाईट बॉल आणि फ्री हिट अविरतपणे इथे जारी असल्याची पाहायला मिळेल. रोहन कडू यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओम साईराम इंटरनेट सर्व्हिस यांचेही आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी अनेक पाहुण्यांचं एक चांगलं मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ हे सातत्यानं पाहायला मिळतं. भन्नाट वेगाचा चेंडू, परंतु तिथे मोठा फटका खेळता आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे चेंडूंवरती प्रतिहल्ले जाईल आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असताना कुणाल. एक बेमिसाल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे अवगत केली जाते. पुन्हा एकदा रोखले, अगदी पाठोपाठ डॉट बॉलचं सत्र जारी आहे. पृथ्वीराज 11 शिडोन ब संघाला काहीसा आता रोखले, परंतु या संघाचा विचार केला तर पुरस्कर्ते म्हणून पृथ्वीराज 11 याही नावाची तितकीच मुहूर्तमेढ चांगली आहे. आणि त्यानंतर रतन स्फूर्ती स्कायर 11 शिडोन सन्माननीय गोल्डन पॅकर आकाश पाटील शिडोन यांच्या माध्यमातून अनेक संघांना पॅक केलं जातं. त्यामध्ये न्यू यंगस्टर व्हाल या संघाला अविरतपणे आकाश यांच्या माध्यमातून पॅक केलंय. यंदाचा हंगाम त्यांनी गाजवला, अनेक ट्रॉफ्या त्यांनी जिंकल्यात, परंतु इथे आज तीच दमखम दाखवण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा दोन संघ साध्य करतायत. त्यातील हा संघ पाहतो नितळस आणि शिडोन. अखेरचं हे षटक अगदी दमदार पाहायला मिळतो. स्लॉगरच्या षटकादरम्यान धावा येत नाहीयेत. अगदी 41 धावा सद्यस्थितीला बनतायत आणि अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच तीन चेंडू धावा बनू शकतात, 3 चेंडू धावा रोखल्या जाऊ शकतात. चेंडू क्रमांक 4. ओहो, प्रहार केलाय समोरच्या दिशेनं. हा खेळाचा प्रयत्न रवी काठे चेंडूवरती झडप घालतोय. ऐस प्लंबल आणि त्यानंतर अगदी चांगलेच बॅकअप स्वतः इथे देतो. अगदी एकच धाव प्राप्त केली जाते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले, कारण मोठे फटके येत नाहीयेत. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना, त्या पद्धतीनं अगदी शिडोणकर आता मोठ्या फटक्यांची पूर्णपणे प्रतीक्षा करतायत, वाट पाहतायत. कारण तृतीय षटकातील अगदी आपण अखेरचा चेंडू पाहिला, तिथे आलेला षटकार आणि त्यानंतर धावसंख्येचा काहीसा दुष्काळ आहे. परंतु बेमिसाल खेळ हा कुणाल विरोधात साध्य करायचा आहे. हातोडा, हॅमर शॉट, अगदी धडधाकट बाणा पेशकश करण्याचा प्रयत्न होता. चांगला एफर्ट होता. सोन्या पावशेला भेदून हा चेंडू जातोय, बेधुंद करणारा षटकार. अगदी दिवाणा करणारा हा पण मस्ताना असा आपण स्ट्रोक पाहिला फलंदाजाच्या बॅटमधून. पुन्हा प्रहार गेलाय, ऑन साइडला क्लिअर केलंय, एकदा प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, सोन्या झडप घालतोय, फेकी काहीशी चुकीची राहिली आणि हे पाहता अगदी या चेंडूगणिक धावा बनताना पाहिल्या. निश्चित झोन आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनतायत. पवन आम्हाला माहिती देत आहेत. सांघिक कोट्याचं अर्धशतक 50 धावा कंप्लीट जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. जनमान नितळसला. अंश 11 खेळणे आणि दादरपाडा दोन्ही संघ आपण टॉससाठी या. अतिरिक्त वेळ आपण का घेता. निशांत 11 दादरपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. अंश 11 खेळणे दोन्ही संघातील संघनायक आपण टॉससाठी या. मॅनेजमेंट टीम अगदी त्यांना कॉन्टॅक्ट करायचंय. 24 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये अनेक पुरस्कर्त्यांचा सहभाग पाहतो. अगदी
मंचकाच्या उजव्या बाजूला माननीय श्री A1 सरपंच मोलाशेठ पाटील यांचा कटआउट्स पाहतो. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा नेते सन्माननीय श्री सागर शेठ भोईर, बजरंग माद्रे, न्यू स्वरूप मोटर्स, मनोज शेठ कुंभारकर, जीवन पाडेकर ग्रामपंचायत अध्यक्ष यांचे कटआउट्स. त्यानंतर डाव्या बाजूला पाहतो सन्माननीय श्री रुपेशजी ठोंबरे बिंदासबाई शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी मालिकावीर म्हणून निश्चितच आपण मोटरसायकल पाहतो. महाराष्ट्राचा बायकरमॅन म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये आपण केतन म्हात्रे वाकळण यांची ऐतिहासिक भूमिका पाहतो. परंतु महाराष्ट्राचा बायकरमॅन पुरस्कर्ता म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती पाहतो असे आमचे बिंदासबाई ठोंबरे यांचे आयोजकांच्या माध्यमातून मनस्वी ते आभार व्यक्त केले जाईल. थँक्यू. टीम दादरपाडा आपला संघनायक पुढे प्रस्थान करायचंय. अतिरिक्त वेळ न घेता आपण तात्काळ टॉससाठी या. अंश 11 खेळणे संघाचा संघनायक इथे टॉस बॉक्स मध्ये दाखल होतो. अक्षय आपलं मनपूर्वक स्वागत. 24 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 51 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि सुपर 12 साठी अगदी 2 संघांची नियुक्ती आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये केली जाईल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये काहीसं होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील आमचे परममित्र अकाजी शेळके सर चिंचवली. थँक्यू. सामन्याचा हा कॉल आपण पाहतोय. निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे अंश 11 खेळणे. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढाई आहे. आपण टॉस करण्यासाठी जात आहोत प्रकाशजी भगत साहेबांकडे, घरत साहेबांकडे. त्यांच्या वतीनं आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. आमचे अतिथी मान्यवर आहेत प्रकाशजी घरत साहेब यांना मी विनंती करतोय की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. प्रकाश घरत साहेबांना विनंती आहे की आपण या सामन्याच्या नाणेफेकीच्या कॉलसाठी जाऊयात. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय टॉस केला जाईल. निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे तो म्हणजेच अंश 11 खेळणे. दर्शनी सामन्याला सुरुवात करायची. येस, लेट्स इट गो. अक्रॉस द बॅट, रिव्हर्सचा फुल, फिल्डरला चकवत बॉल, शॉट थर्डला चकवला आणि थर्ड मॅन मध्ये 4 रन चौकारानं भव्य स्वागत. टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. नुकताच झालेला टॉस यापुढील सामन्याचा, ज्यामध्ये टॉस विजेता संघ ठरलेला आहे अंश 11 खेळणे संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. या सामन्याकडे आपण वळणार आहोत. येणाऱ्या आपण आता 23 चेंडूंचा उर्वरित खेळ पाहणार आहोत. तेजस म्हात्रे पहिलं षटक. सुंदर चेंडू आहे, यॉर्क लेंथ वरती बॉलला रिलीज केलाय. खोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतो इकडे. सोन्या आणि तेजस ही जोडी, सोन्याची सुरुवात 4 न त्यानं केली होती. रिव्हर्सचा फटका खेळला, ज्या फटक्यांसाठी तो परिचयित आहे. अगदी ते फटके दाखवताना आपण त्याला पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. 4 रन्स धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. राईट हँडेड बॅट्समन आता ऑन स्ट्राईक. याही वेळेला ऍज पर ऍज लास्ट प्रिव्हियस बॉल त्याच लाईन आणि लेंथ वरती काम केलं आणि अजून एका यॉर्क बॉलला पसंती दिली आहे. सलगचा दुसरा हा कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला. ज्या सोन्यानं पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत केलं होतं त्या सोन्याला आता पूर्णपणे शांत ठेवलाय. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. मिड विकेटला एक फिल्डर आपण पाहतो तिकडे तैनात आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तिकडे आपण पाहिलं फिल्डिंगची व्यवस्था सजवली गेली, बॉल अडवलं गेलं, थोडासा धीम्या गतीनं बॉल बॅटमधून निघाला होता आणि त्याचा फायदा लगेचच ॲट अ मोमेंटला फिल्डरनं उचलला. या बॉलवरती आपण एक क्विक सिंगल धावसंख्या स्टिकी ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. पॉवर प्लेचं षटक P1 मध्ये खेळ सुरू आहे. ओ सुपर फटका गॅप मधून, पॉवरफुल पंच, पिकअप स्ट्रोक, बॉल काऊ कॉर्नर, सीमारेषा बाहेर, 4 रनसाठी चौकार. अरविंद शेठ चौधरी साहेब, माजी उपसरपंच नितलस यांच्याकडून आपण पाहिलं की जे हॅट्रिकसाठी 5,000 होतं, आता थोडेसे आपण चेंजेस पाहतोय. आता षटकार हॅट्रिकसाठी ते आपल्याला पारितोषिक पाहायला मिळणार आहे. या आधी एरवी आपण पाहिलं ते जे पारितोषिक होतं ते विकेटसाठी होतं. आता थोडेसे आपण फेरबदल त्यांना करताना पाहिलेला आहे. हा चांगला चेंडू आहे, पंचांकडे अगदी आशेच्या नजरेनं पाहतायत. सुपर गोलंदाजी राहिली आहे या ओव्हर मधून. पहिल्या बॉलवरती तन्मयनं चौकार खाल्ला होता, त्यानंतर आपण पाहिलं सलग 2 चेंडू शांत ठेवलं सोन्या पावशेला, एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर आता हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 संपलाय. षटकामधून आल्यात 9 धावा, बिनगडाच्या मोबदल्यामध्ये आहेत. जय हनुमान नितलस संघाचे फलंदाजी करतात. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. येणारे 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. अगदी मीटिंग सुरू आहे, तोपर्यंत वेळ आहे. जाऊयात DJ ओम यांच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये शिडोन संघ म्हटला तर एक इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची राहिलेली आहे. आपल्या परिसरामध्ये नियमितपणे खेळतात. मग वीर बजरंग स्पोर्ट शिरडोन असेल, एरवी मग आत्ता खेळणारा शिरडोन B पृथ्वीराज 11 हा संघ असेल. दोन्ही संघाची चांगलीच कामगिरी आपण नियमितपणे पाहतो. टायमिंग अलर्ट आहे याची नोंद घ्या. त्यामुळं आमच्या जितू गोंदलींचं तुमच्याकडे एक चांगला कटाक्ष, नियमांचं पालन करायचं आहे असं एक कमिटीचा कॉल आलेला आहे. आत्तापर्यंत आपण भरपूर मी म्हणेन संघांना समजून घेतलं, परंतु आता आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळं सुरुवातीला आपण पाहिलं की थोडासा तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे थोडेसे आपण उशिरा सामने सुरू केलेत. त्यामुळे उद्यापासून कुठल्याही प्रकारची तुमची गय स्वीकारली जाणार नाही आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. येणारे बॉल आहेत 18 बाकी, 42 धावांचा पाठलाग करायचा. समोर आहेत सोन्या, राईट हँडेड बॅट्समन, छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न राहिला आहे. इथे आपण पाहतोय पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा, बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाजा झाला आणि त्यामध्ये तो जरूर यशस्वी ठरला, परंतु जी लाईन होती त्या लाईन आणि लेंथवरती जरूर काम करताना थोडासा लाईनमध्ये त्याला व्यत्यय आला. लेंथ चांगली होती चेंडूची. व्हाईट बॉल आलाय, त्यामुळे आता थोडेसे चेंजेस झालेत, समीकरणामध्ये बदल झाला. येणाऱ्या 18 बॉलचा आता खेळ बाकी असणार आहे. 41 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. ओ द विकेटनं वन्स अगेन, वन मोर टाइम, वन मोर व्हाईट बॉल, अनादर रन, एक धाव, अजून एक पाहायला मिळणारा. अकॉर्डिंग टू व्हाईट बॉल चेंजेस झालेत. 18 बॉल 40 ची गरज. सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न, बॉल सोडतायत, जाऊ देत नाहीत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो सोन्या विध्वंसक बनलाय, जो आपण पाहतो की अंगावरचे बॉल जे असतील त्या बॉलला जो रिव्हर्स असेल, त्यानंतर लॉंग लेग असेल, या क्षेत्रामध्ये खेळतो. मग त्याच्यासाठी थोडासा बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाज यावेळेला करतायत. आता काय चेंजेस असतील, कारण क्रिकेट म्हटला तर गोलंदाजी, आणि गोलंदाजी म्हटली तर मग व्हेरिएशन. फिरून खेळलेत, चांगला फटका, बॅकफुटला गेलेत, बॉडीचा वेट अगदी पायांवरती ट्रान्सफर केला होता आणि फाईनच्या रिजन मध्ये हा खेळलाय. सुंदर फटका, 4 रन मिळतील सोन्या पावशेकडून. हा बाई म्हणते याने केल्यात 3-3. अगदी गाणे वाजताच आपण पाहतो एकदा आमच्या मांडवाच्या मगारचे सगळे प्रेक्षक खुश झालेत आणि ते एन्जॉय करतात या सामन्यांना.
17 चेंडू आणि 36 धावांची गरज. हा डीजे तुम्ही यांची फरमाईश आहे का? ते हिंदीचे दर्द भरे गाणे होते तुझ्यासाठी. ओ सुपर शॉट, क्या बात आहे. नजाकत आणि ताकद या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम पाहायला मिळालाय. चाबूक शॉट, रन मिळतील 6. आलाय षटकार. धाव आहे. क्या बात आहे. काय खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सोन्या पावशे नावाचा काटा काढावा लागेल, अन्यथा एक मोठ्या आजाराचं कारण बनू शकणारा फलंदाज आहे, ज्याच्या फलंदाजीनं नियमितपणे नितलस या टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची जाळे प्राप्त करून दिलेली आहे. आणि खास करून अगदी अल्प वयामध्ये बायकर मॅन विजेता खेळाडू, त्यामुळे त्याच्याकडे आता लक्ष असणं गरजेचं आहे. पहा, हाही बॉल थोडीशी मर्यादा ओलांडली जाते, नियमांचं उल्लंघन केलं गेलंय, पंचांकडून पनिशमेंट आणि नो बॉलचा कॉल. यस, एक निर्णय काहीतरी अपेक्षा असेल. थर्ड अंपायरकडे जायचंय. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, पंचांकडून वाईड आलेला आहे. या ओके. यस, नो बॉल आहे ना. नो या वाईट. नो बॉल आहे. ओके, नो किंवा वाईट चेक करायचं. ओके, नो बॉल आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. आणि या बॉलवरती आपण पाहिलं की एक रन देखील प्राप्त झाले, त्यामुळे नो +1 अशा धावा मिळतील 2. टोटल धावा धावफलकावरती 22 लागलेल्या आहेत. येणाऱ्या 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. 16 बॉल 28 ची गरज. चला स्पीड अप करा, चीअर करतायत प्रेक्षक. मॅचकडे आपण जाऊ. 16 चेंडू 28 धावांची गरज. हा फटका खेळला, फिल्डर आहेत तिकडे, सापलं रसलं होतं आणि हा फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे आणि तिथे जीवनदान मिळणारा. या छोट्या छोट्या चुका पा. नितलस संघ म्हटलं तर मग तेजस म्हात्रे आणि सोन्या पावशे या 2 फलंदाजांवरती फार फार हा संघ निर्भर राहतो, फलंदाजीमध्ये खास करून टॉप ऑर्डरमध्ये. आणि यांचा विकेट पडल्यानंतर धावा ज्या आहेत थोड्या धीम्या गतीनं बनतात. त्यांची विकेट घ्यायची असेल तर काहीतरी वेगळं परिवर्तन करणं गरजेचं. फिरून खेळलेत, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जातोय. सुपर फलंदाजी, अद्भुत आकर्षक फलंदाजी. सोन्या पावशे पुन्हा एकदा चमकतोय. धावा येत आहेत 4 आणि हा चौकार. मॅच कडे आपण जाऊ. सगळ्या प्रेक्षकांना आज इम्प्रेस करतोय आमचा डीजे. डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आहेत आदेश पाटील एपी. आपलं स्वागत. संचित थोडासा मागा ठरला गेला या मॅच मध्ये. सोन्याचा विस्फोटक बाणा आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ऑफ साइडला, पुन्हा एकदा गॅप मधून. क्या बात आहे. हा खिलाडी जो आहे याचा जो पॉवरफुल पंच पाहता आता इथून मात्र आपल्याला अनेक मोठमोठ्या खेळाडूंची जरूर आठवण होणार आहे. क्या बात आहे. लढाई लढतोय. पोलादी निर्धार आमचा असूर बळांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. मधोमधी उभा विजयाच्या. येणारे 13 बॉल 19 धावांची गरज आहे. टोटल धावा झाल्या धावफलकावरती 32. सोन्या मैदानाच्या आतमध्ये लढतोय. सोन्या ऑन फायर. सोन्या सेट ऑन फायर. वेगळ्याच लयमध्ये आहे आता. सरोजनच्या सफाईनं आज गोलंदाजांची पिस उपटताना पाहायला मिळतो. दबाव जाणवतो यावेळेला गोलंदाजांवरती, शिडोनच्या खेळाडूंवरती. क्या बात आहे.
वाईट बॉल आलाय, अतिरिक्त एका धाव्यानं धावफलक आता पुढे जाईल. येणारे 13 बॉल अजूनही 18 धावा बनवायच्यात. इथूनही धावा डिफेंड होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मिळेल ना, या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर धाडणं तेवढंच महत्वाचं. विकेट घ्यावी लागेल, यापेक्षाही वेगळा आता पर्याय उरलेला नाहीये. लीडिंग एज अँड इट्स टेकन. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ऐका रसिक बंधूनो, म्हणेन हे ठीक आहे. अन्यथा आपण प्रभू श्रीरामांचं उदाहरण घेणं महत्वाचं. एक वतनी एक पत्नी, अगदी तसं राहणं या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे. जोदा आपण देखील या मताशी सहमत असाल. मॅचकडे आपण जाणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. या विकेटनं आता थोडासा दबाव इथे पडणार आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणी में ट्विस्ट. या अशा प्रकारचे ब्रेक थ्रू मॅचला कलाटणी देतात, यात काहीच मात्र शंका नाही आहे. आणि या मॅचला आता कलाटणी मिळताना आपल्या सर्वांना पाहायला मिळत्या. मॅचकडे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या आता इथून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे पाहतोय. आणि त्यामध्ये मग षटकामागे सरासरी राखायची 9 धावांची. रोमांचक मॅच, उत्कंठावर्धक मॅच. एका बाजूला चीरअप करतायत ते म्हणजेच टीम नितलसचे प्रेक्षक, दुसऱ्या बाजूला स्मशान शांतता श्रीराम शिरडोन संघाच्या आपण पाहतोय समीक्षकांमध्ये. त्यांना हवे विकेट, त्यांना इथून पुढे जाण्यासाठी ब्रेक थ्रू हवेत. आणि त्या उद्देशानं त्यात या फलंदाजाला थांबवेल कोण. एका बाजूनं सोन्या लढताना पाहिला, आता दुसऱ्या बाजून आपण पाहतोय मैदानामध्ये तेजस मात्रे नावाचं वादळ आलंय. अप्रतिम फलंदाजी गोंगावतोय तो, क्या बात आहे. रन झाला टोटल 39. आलेला षटकार आता इथून अगदी किफायतशीर ठरलाय, तो म्हणजे टीम नितलस साठी. विनेश मैदानाच्या आतमध्ये आलाय, नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. तेजस आता समोरून किल्ला लढवण्याची जबाबदारी घेतोय. स्लोवर बॉल टाकलाय, मध्यम गतीनं बीट केलाय, स्विंग केला होता, फिंगर रोल केले ते बॉलवरती. पूर्णपणे डॉमिनेट करण्यासाठी हा एक योग्य पर्याय आता गोलंदाजाकडून निवडण्यात आलाय. याची गरज होती धावा वाचवण्यासाठी. मी म्हणेन आता इथे अशा प्रकारच्या मनसोब्यानं व्हेरिएशन मैदानामध्ये उतरणं तेवढंच महत्वाचं. आणि त्याकडे पूर्णपणे लक्ष आकर्षित गोलंदाजांचं. येणाऱ्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू 12 धावा. ओ द विकेट न गोलंदाज तयार. पुढचा बॉल, हाही बॉल मध्यम गतीनं बीट केला. बॅट्समन यस्टांच्या मधोमध सापडल्यात आणि इथून मात्र बाद व्हावं लागेल. LBW लेग बिफोर द विकेट. विकेट नंबर 2. जसं जसं गाणं वाजलं आपल्याला रोशनदादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती रॉयल हास्य पाहायला मिळालं. आता या खरं तर गोष्टींना आपल्याला जपायचंय. ते म्हणतात ना, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. आता ते बंधनात अडकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होती. त्या दुसऱ्या इनिंगसाठी रोशनदादा तुम्हाला मी भरपूर शुभेच्छा देतोय. आणि इकडे बघा, काहींच्या लगेच काखेमध्ये गलबले उठतायत रोशनदादांना बोलल्यानंतर. नाही, अशी माणसं आहेत, आमचं झालेलं आहेत. नाही असं काही नाहीये. म्हणून आधी आम्ही श्रीरामांचं उदाहरण दिलं होतं. एक वतनी एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम. एकूण धावा झालेत धावफलकावरती टोटल 39 धावा. आता इथून गरज असणार आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये 12 धावांची. कहाणी में ट्विस्ट. मॅच रोमांचक बनवतोय. गोलंदाज तेजस लढतोय विरोधामध्ये. हा फटका खेळला ऑन साइडला, फिल्डर आहेत राज.
ऑन द राईज ऑन खेळलेला स्ट्रोक होता. 1 रन मिळेल रवी काठे यांना सह टीम नितलसला. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या आता इथून आपल्याला पुढे वाटसरू होताना पाहायला मिळते. संघाचं खातं जाऊन पोहोचलं टोटली आपण पाहतोय 40 या आकड्यावरती. 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट इन अ सेकंड. बॅटिंग करत असताना टीम जर्मन नितलसनं या धावा जमा केल्यात. मधल्या फलीमध्ये विनेश आणि रवी काटे या दोघांवरती आता या मॅचची जबाबदारी आली आहे. येणारे 8 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. ओ सुपर बॉल, पायांचा वेध घेणारा बॉल होता. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत वेगानं आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. विकेट गरजेची आहे, महत्वाची की मग एक धाव वाचवणं गरजेची आहे. या गोष्टींवरती आता अभ्यास करावा लागेल. नॉन स्ट्रायकर एंडवरती कदाचित हा थ्रो झाला असता तर मग कदाचित 1 धाव वाचले असते आणि विकेटही मिळाले असते. या थोड्या होणाऱ्या चुका, छोट्या छोट्या चुका मॅचपासून दुरुस्त करण्यासाठी आणि दूर करण्यासाठी पुरेशा असतात. त्यामुळे या गोष्टींवरती आळा घालणं, अगदी हतखंडा लावणं या गोष्टींना महत्त्वाचं आहे. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये अशाच प्रकारच्या आपण अनेक साऱ्या समीकरणांना सामोरं जाताना, अनेक साऱ्या संघांना परास्त होताना पाहिला. त्यामुळे छोट्या छोट्या चुका सुधारणं किती महत्त्वाचं आहे आता या मॅचमध्ये जरूर कळणार आहे सर्वांना. येणारे बॉल बाकी आहेत. 7-9ची गरज आहे. पुढचा बॉल आई चेंडू तेवढा छान शरीराचा वेध घेणारा बॉल होता. 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात धाव येण्याचा हा पंचांचा निर्णय. रन मिळेल या बॉलवरती देखील आपण पाहतोय. आता इथे 1 धाव आली असता इथून आपण जर विचार केला तर टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे शेवटच्या अंतिम षटकामध्ये जिंकण्यासाठी जर्मन नितलसला धावा बनवायच्या आहेत 8, तर धावा डिफेक्ट करायच्या आहेत त्या म्हणजेच टीम शिडोन बी या संघाला. रोशन पाशील आणि आपण पाहतोय त्यांचा 26ला टर्न होता, पण त्यांनी तो कॅन्सल केला आणि आजचा दिवस त्याने निवडला. कारण 26ला त्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम. आता चहा पाणी म्हणजे साखरपुडा, फक्त आपल्याला सांगण्यासाठी चहा पाणी, जेणेकरून आमंत्रण करायला नको. माझ्याकडे आपण जाऊ. मंडपवाले चहा पाणी कसे करतील? सरळ साधी गोष्ट आहे. माझ्याकडे जाणं महत्वाचं. त्रेचाळीस धावा टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. हाही फटका छान आहे. गॅप मधून स्टिअर केलेला हा फटका. सुपर फलंदाजी. थर्ड मॅन आयला पण तिकडे होतं जरूर मौजूद, परंतु त्यांना बीट करत बॉल निघून जातोय. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. क्या बात आहे. शिट्ट्यांचा आवाज कडकडतोय. आता प्रेक्षक देखील तेवढेच दिवाने झालेत. ही शिट्टी होती प्रेक्षकांकडून की डीजे मास्टर कडून हे पाहणं महत्वाचं. अनेक साऱ्या पण आता सध्या हास्याच्या क्लिप्स निघताना पाहतो आणि टेनिस क्रिकेटला ते आता तेवढ्याच चांगल्या गृहीत देखील लागू पडतात. एंटरटेनमेंट होत आहे. हा फटका ऑफ साइडला मारायचा प्रयत्न पहा. तिकडे चोरटी एक धाव पाहायला मिळते. क्या बात आहे. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. संपाकडून 22चा इशारा. एक आता रन मिळणार आहे टीमला एक्स्ट्राच्या स्वरूपात. रन्स धावफलकावरती टोटल लागल्या जात आहेत 48. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 धावांची गरज आहे. थोडे धीम्या गतीने जात आहेत. एखादा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल, दबाव तंत्रामध्ये टाकेल टीम नितलसला. यात काहीच मात्र शंका नाहीये. जो संघ जिंकेल तो संघ थेट जाईल सुपर 12 साठी क्वालिफाय होईल आणि अंतिम रात्रीमध्ये मग त्यांचा बक्षीस पात्र फेरीचा सामना असणार आहे. आता सध्या तरी आपण पाहतोय पात्रता फेरीचा सामना ते खेळतात. मैदानाच्या आतमध्ये राईट हँडेड बॅट्समन रवी काटे, लिजन खेळत, एक्सपिरियन्स खेळत. विजय स्ट्रोक गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच. सामना जिंकलाय तो म्हणजेच जय हनुमान
नितलस या संघानं आणि संघ क्वालिफाय झालाय सुपर 12 साठी. बघा सेलिब्रेशन करा, आनंदोत्सव साजरा करा, रेलिंग वरती चढू नका प्लीज. हल्ला कल्लोल जरूर करा, हल्ला कल्लोल जरूर करा. जनमान नित्य संघ तुम्ही सुपर 12 साठी क्वालिफाय झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला दिलेली जी वेळ असणार आहे, तुम्हाला लॉट्स पोचला जाईल, त्या वेळेमध्ये तुम्हाला उपस्थित व्हायचंय, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि यापुढील जो सामना असणार आहे तो आपल्याला अंश 11 खेरणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण निशांत तिलवंत दादरपाडा या संघाला भेट देताना पाहणार आहोत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच